सर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्पर्धामध्ये विविध स्पर्धांचं आयोजन केलंय आणि आज देशभक्तीपर गीतांच्या गायनाची स्पर्धा होती आणि तुम्ही त्याचं परीक्षण केलंय. मुलांची ही सगळी गीतं ऐकल्यानंतर काय वाटतंय तुम्हाला? प्रथमतः कमिटीचे खूप खूप आभार की त्यांनी मला जज म्हणून मलाच बोलवलं. अप्रतिम स्पर्धा झाली. जे कोणी स्पर्धक होते अप्रतिम त्यांनी सादरीकरण केलं आणि विशेषतः या स्पर्धेचं एक खास म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे कुठलंही इन्स्ट्रुमेंट ह्याच्यात यूज केलं नाही. म्हणजे तानपुरा असू दे, इव्हन कुठला एखादा हार्मोनियमचा सेशन असू दे, हा कुठंच आपण इन्क्लूड केला नाही. त्यामुळं एक आपण म्हणू शकतो की खरा आवाज स्पर्धकांचा आपल्याला कळतो. सुराला आपण कितपत योग्य आहोत, बेसूर आहोत, ह्या पण आपल्याला गोष्टी खूप कन्सिडर करता येतात. त्याच्यामुळे परीक्षण करणं आम्हाला सोपं खूप गेलं आणि छान स्पर्धा झाली. स्पर्धकांनी अजून थोडीशी तयारी अजून ठेवावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे की एखादा जरी आता आपण सुराला काही नसेल तानपुरा वगैरे तरी आपण एक थोडासा आपण एक रेफरन्स घेऊन आपण येऊ शकतो आधीच की आपल्याला कुठल्या सुरात आपल्याला गायचं आहे आणि ते सादरीकरण आपण पुढे करू शकतो. शब्दोच्चार थोडेसे आपण बघू शकतो. थोडासा तालात काही जणांच्या थोड्याशा मिस्टेक्स झाल्या पण त्या कन्सिडरेबल आहेत. बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्याच्यावर आपण काम करू शकतो. तर मला वाटतं की पुढच्या वेळी ते जे येतील अजून जोमानं त्यांनी यावं आणि नक्की याच्यातनं त्यांनी ह्या स्पर्धेतनं काहीतरी शिकून पुढच्या वेळी नक्की त्यांनी प्रगती करावी आणि छान याच्यापेक्षा सादरीकरण करावं.